मॅडम, घाटाच्या मध्यभागात फारच वाईट अवस्था आहे. काल तामिनी घाटात दरड कोसळली आहे, तर तिथे काही पर्यटक अडकलेत. गायतोंडे, कामाचा वेग खूप वाढवा, खूप. आणि हे रस्ते कधी मोकळे होणार आहेत तिचं बघा लवकर. हो मॅडम, आपली यंत्रणा कालपासून शर्थीचे प्रयत्न मग करते. का वेळ लागतो एवढा? आणि बघा, काही लोक कामं करत नसतील तर त्यांना जागीच रिप्लेस करा. गायतोंडे, प्रशासन लोकांसाठी, लोकप्रशासनासाठी काम नाही करत. येस मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक कामासाठी एक वेगळा माणूस नेमलाय आणि मी वैयक्तिक लक्षही देतो. गुड. आणि ते फेन्सिंगचं काम कुठवर आलं? मॅडम, कालपासून सुरुवात केली आहे. मी आता तेच बघायला जातो. हां, मला अपडेट करा लगेच. येस मॅडम. बाबा? हां बाबा. हॅलो अप्पे, अगं तू काही कामात आहेस का? मला द्या आम्हाला द्या. हॅलो मा, मी अमोल बोलतोय. बोल बाळा. मा, अगं मी तुझ्या आणि बाबासाठी एक स्पेशल प्लॅन केला आहे. अमोल, आता काय करतोयस तू नवीन? तू कंटाळत नाही का रे बाळा? अगं मा, मी ना तुझ्या आणि बाबाची डेट प्लॅन केली आहे. डेट? अमोल, तू काय करतोयस हे सगळं? अगं मा, तुझ्या आणि बाबाची डेट राहिली होती ना, आणि आज मला आजोबांनी यायचं दिले. हॅलो. हो अप्पे, अगं तुला जर तू आणि अर्जुन एकत्र यावंसं वाटत असेल ना, तर तुझं त्याच्यावरचं प्रेम त्याला कळायला पाहिजे अप्पे. बाबा, पण हे अगं अप्पे, आज तुझ्या जे काही मनात आहे ना ते सगळं त्याला सांगून टाक. बाबा, पण मी कसं सांगू? अहो, घरात सगळेच असतील ना. आणि रुपाली ताई, हे बघा, त्यांना असं वाटतं की मी आणि अर्जुनने एकत्र नको यायला. हा अगं, रुपालीला मी सांभाळीन. तू फक्त लवकर घरी ये, म्हणजे तुला तयारी करता येईल. हा, एक मिनिट, काय काय करायचंय? तुम्ही काय ठरवलंय नेमकं? आता ते सगळंच तुला फोनवर कसं सांगू? हा, तू नक्की लवकर ये बघ. बरं, मी येते. मी वेळेत येते घरी. आज तू सगळं सांग बाबांना. बघूया बाळा, तू तुझी काळजी घे आणि आजोबांना त्रास देऊ नकोस. बरं बरं, ठेवतो. हा, काही असो नसो, माझ्या आयुष्यात देवाने एवढी सोन्यासारखी माणसं पाठवली आहेत ना, खरंच नशीब आहे माझं. बाबांनी मला साथ द्यायचं ठरवलंय खरं, पण अर्जुनच्या आणि माझ्या नात्याविषयी मी खरंच अर्जुनशी बोलायला हवं का? चला चला चला, हा लवकर 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 लवकर. शाबास. आजोबा, सुरू कर कर. चला, ऐका 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 ऐका. मामा, काका, काकी, बापू, सगळे बाहेर या. हो हो हो, छोटे सरकार, काय झालं? आता काय मीटिंग घेणार आहात का? अगं मामा, आणि सगळ्यांना तरी बाहेर येऊ दे. काका आणि कुत्तेस, कधी येणार तू? ये लवकर. आलो 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 बाळा. हा, काय काय झालं? काका, आजोबा आपल्याला काहीतरी सांगणार आहेत. हो, काय विनायकराव, काय झालं? आजोबा, लवकर सांगा. काही नाही बापू, नुकतीच सुगी संपली ना, तर मग यशानं गावाकडनं जेवण, रानातला मेवा आणि धान्य पाठवले. ते पोचले तिकडच्या घरी, तर म्हटलं आपण सगळेच जाऊया तिकडे जेवायला. तसं बी येताना काय काय आणायचं तिथनं ते बी घेऊन येऊ. म्हणजे आसगावातलं खायला मिळणार म्हणा की. हा, अहो, लय दिवस झालं रानातलं जेवलो नाही मी. बापू, आपण सगळेच जाऊयात. आपल्याला सगळ्यांना खूप मजा येईल. मी काय म्हणते, तुम्ही सगळे या जाऊन, मी थांबते इथंच. रुपाली, तू एकटी थांबून काय करणार इथं? हा, अगं, आणि तसं बी काय काय आणायचं ना, तू लागशीलच ना तिथं. हो ना. हो रुपाली ताई, मला तर खूप आवडेल. चला ना आपण जाऊ. जरा शांत बस. रुपाली, अगं आसगावकडचं जेवण रोज नाही मिळत. चल तू पण. ताई, चला ना तुम्ही. आज निदान स्वयंपाक नाही करायला लागायचा, प्लीज. अगं मोना, मला काहीतरी गडबड वाटतेय. तू जरा शांत बस. अहो मामनजी, सगळं खरं, पण अपर्णा आणि भाऊजींच्या जेवणाचं काय? काय रुपाली काकी, बाबा मामा सगळं सांगावं लागतं का? बाबा डायरेक्ट या नाही तिकडं. अगं, अर्जाला बी यायला उशीरच होणार आहे, तसा कामाचा लोड आहे म्हणत होता.
आणि तो काम झालं की येईल तिकडं. रुपाली, अगं कसला विचार करतेस तू? हो ना. अहो तुम्ही एकटे इकडे काय करणार आहात? चला ना प्लीज. बरं ठीक आहे, जाऊयात आपण सगळे तिकडे. चला. एक मिनिट. अहो आणि यांचं काय? अगं मी मामा फोन केला होता, ते डायरेक्ट तिकडे येणार आहे. बरं. अरे हा, म्हणजे दिप्याचं पण ठरलंय. अरे मग चला, का थांबलोय आपण? चला. या. साहेब आत येऊ? जैन साहेब. जैन. ते दाहिरीच्या पोलीस स्टेशन मधून फोन आला होता. सिनियर पी यांनी भेटायला बोलवलं होतं. जाऊन आलो मी तिकडं. अरे थांबले, थोड्या वेळात रिपोर्ट घेऊन येईल. मग साहेब तुम्ही थांबायचं ना त्यांच्यासोबत. चुके बाकी कामं होती. तुला माहिती आहे ना, कामाच्या बाबतीत लेट झालेला मला नाही चालत. अहो साहेब, कधी कधी काम बाजूला ठेवून माणसाला सोबत पाहिजे का नाही याचा विचार करावा की. चिंचुके बघा, आधीच मी कोंडीत सापडलोय. त्यात तो अहो आपण साहेब, अहो सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, पण तुम्ही डोक्याला ताप करून घेताय. त्याचं काय चिंचुके, तुझ्या सकट सगळ्यांना वाटते आप्पी आणि मी एकत्र येऊ शकत नाही. तसं नाही रे. आधी होतं की आमचं आनंदी कुटुंब होतंच की. हा पण नंतर ते अपर्णा मॅडम खोटं बोलल्यास ना. साहेब, नात्याला तडा जायला एक खोटं पुरेसं असतं, आणि त्या तर आपल्या घराविषयी किती खोटं बोलल्यात माहिती आहे ना. चिंचुके यार, हेच घेऊन बसलो होतो की एवढे दिवस. काय झालं? आणि बघ, तेवढी एक गोष्ट सोडली ना, तर आप्पीच्यात माझ्यात कधीच काहीच कसलीच अडचण आली नाही. अपर्णा मॅडमवर अजून तुमचं प्रेम आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? ते नाही माहिती मला, पण जेवढा मी समजत होतो ना, आप्पी तेवढी वाईट नाही. आणि बघ, एका वाईट गोष्टीसाठी 10 चांगल्या गोष्टी सोडून देणं पण चुकीचं आहे ना चिंचुके. साहेब, बहिणाबाईंच्या कवितेसारखं तुमचं मन उभ्या पिकात जनावर झालंय. किती बी हाकललं तरी परत तिथंच येतंय. चिंचुके बाबा, तू आहे ना मला उगाच कोंडीत पकडू नको. हे बघ, मी आणि आप्पी आत्ता एकत्र राहतोय ना, तर रुपाली वहिनी लय विरोध करतात, पण आप्पी सगळ्या गोष्टी सांभाळून घेऊन मॅनेज करते. साहेब, अहो एकदा पोळलं की नाही माणूस परत तिथं हात लावत नाही. आणि त्यांना आता माहिती आहे ना, त्यांची डाळ शिजणार नाही. आणि हो, सगळ्यांनी देखत त्या वाईट कशाला वागतील? तसं बी असेल, पण हा कदम बोला की. हा अर्जा, अरे तुला हे सांगायला मी फोन केलाय की आम्ही सगळे आपल्या घरी आलोय जेवायला. का कदम? अरे ते यशानं आसगाववरनं धान्य आणि जेवण पाठवलंय ना, त्यामुळे आम्ही इकडे आलोय. पण ऐक, मी तुला हे सांगायला फोन केलाय की तू सरळ आप्पीच्या घरी जा कामावरनं लवकर. आपण तुम्ही सगळे तिकडं आणि मी आप्पीच्या घरी. तिकडं अमोल एकटा आहे ना, आप्पी नाही ना, त्यामुळे तू तिकडं जा. हा, आणि नंतर अमोलनं सांगितलंय की तुझ्याबरोबर फिरायला जायचंय त्याला. काय? बर, मी इकडचं झालं की जातो. ठीक आहे, ठेवतो. वा आजोबा, काय सॉलिड डोकं चालवलंय तुम्ही. ठार मग आजोबा कोणाचा आहे हा? साहेब, काय झालं? काय नाही, तू काय म्हणत होता? साहेब, मला एवढंच म्हणायचं होतं की परत तुम्ही अपर्णा मॅडमवर विश्वास ठेवू नका. तुमची पर्सनल गोष्ट आहे, पण 6 वर्ष तुम्ही काय भोगले तुम्ही माझ्या डोळ्यानं बघितले, आणि तुमच्या काळजीपोटीच बोलतोय मी. कळतंय मला चिंचुके. अमोल, ए अमोल, तुला जर तू आणि अर्जुन एकत्र यावंसं वाटत असेल ना, तर तुझं त्याच्यावरचं प्रेम त्याला कळायला पाहिजे. आपले आज तुझ्या जे काही मनात आहे ना, ते सगळं त्याला सांगून टाक. मी काय करू आता, मला तेच कळत नाही. मी ती अगं आणून ठेवली. अमोलसाठी आणि आमच्या नात्यासाठी एक पाऊल पुढे टाकू का?
ठीक आहे, बघूया काय होतंय. हे घे हे घे हे घे, त्याच्याबरोबर भांडू नको. आवडले की शेंगा? विनायकराव, अहो गावाकडचं जेवण म्हणजे फक्कड बेतच असतो काय हो? आत्ता पण असा खमंग वास सुटलाय ना, असं वाटतंय कधी जेवायला बसतोय. अहो बापू, किती मी पैसे दिले ना तरी असं जेवण मिळत नाही बघा. बापू मला शेंगा खूप आवडतात. असे बापू भेटला ना की मी त्यांना थँक्यू म्हणेन. अरे वा अरे बरं झालं आलीस. अगं आज गावरान बेत आहे या ठिकाणी. कुठं पण जावा, ही बाया काय सुख लागून देणार नाही. अगं आर्या, ये की बस. मी बाहेरून आले, थोडं पाणी घेते. आर्या तू इकडं? आर्या तू इकडं कशी काय आलीस? तुला आणि भाऊजींना स्टेशनमध्ये काम होतं ना? काम? जाऊ बाई, अहो आज तर आम्ही खूप रिलॅक्स होतो आणि म्हणून अर्जुन पण लवकर घरी गेला. त्याला अमोलला फिरायला घेऊन जायचं होतं. अगं आर्या, अमोल इकडे तर भाऊजी कुठे आहेत? जाऊ बाई, अहो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपर्णा कुठे आहे? आर्या, आता माझ्या लक्षात आलं, मामंजींनी आपल्याला मूर्ख बनवले. म्हणजे? अगं अपर्णाला आणि भाऊजींना वेळ मिळावा म्हणून मामंजींनी मुद्दाम सगळ्यांना इकडं आणले. मग आता करायचं काय? मला काहीच कळणं झालं आता काय करायचं. आणि मी पण इथनं लगेच नाही बाहेर पडू शकत. तुम्ही नाही, पण मी तर जाऊ शकते ना. अगं आर्या जेवून गेली असती. मामंजी, अहो तिच्या आईने तिला लवकर घरी बोलवलं होतं ना, ते आठवलं तिला आत्ता, म्हणून गेली ती. हा खेळ आता सोपा राहिलेला नाहीये. आज अपर्णा आणि भाऊजींनी काही ठरवून बसून म्हणजे झालं. नाही नाही नाही, घाई केली पाहिजे. बरं, तुमच्या शेंगा खाऊन झाल्या असतील ना, तर जेवायला बसूयात आपण पटकन. ना मी बाकीचं घेते, तुम्ही बसून घ्या पटकन. अमोल, काय हे सगळं? अमोल, 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 अर्जुन, तर मीच दिलेली साडी आहे, ही का नेसली अप्पीने? काय चाललंय काय?
अर्जुन, आपल्यातल्या अनेक गोष्टी अपूर्ण राहिल्या, त्यात अजून एकाची भर नको. म्हणजे डेट इथे आपल्या घरी. आपलं घर, थेट. अगं पण पण बी नको ना अर्जुन. आता तू बस ना प्लीज. अर्जुन, अमोलने आपल्यासाठी केलेली डेट आज मला पूर्ण करायची. प्लीज. बस ना. चोरून बघायची गरज नाहीये, तुझीच बायको आहे, तू बघू शकतोस. नाही, तसं नाही काय. मग कसं? अर्जुन, अर्जुन, अरे कुठे हरवलायस तू? हरवलं नाही कुठं. डोक्यात विचार आला का आपले? वेळ कोणासाठीच थांबत नाही ना. म्हणजे बघ ना, आपले ह्या आधीच्या डेट असं वाटतंय काल परवा झाले, तरी पण सगळं किती बदललंय ना. अरे मग वाटू देत की, त्यानिमित्ताने तुला आपल्या डेट तरी आठवत. आठवतील म्हणजे विसरलो नाहीच मी. त्या डेट खऱ्या डेट होते, त्यात मजा होती. म्हणजे हे असं अवघडले पण नव्हतं. आज बघ ना, सगळे डेट आहे पण तो मोकळेपणा नाही. मोकळेपणा नाहीये, अवघडल्यासारखं वाटतंय. हे सगळं ना तुझ्या मनाचं आहे अर्जुन. मला नाही वाटत आहे काही वेगळं. काहीतरी काय बोलत्या, नाही वाटत वेगळं. अर्जुन, आपण एकमेकांचे मित्र म्हणून बोलू शकतो. नाही, आपण मित्र म्हणून नाही बोलू शकत. हेच बघ ना, आता मला तुझ्याकडे बघताना पण विचार करावा लागतो, कसले मित्र. पण मला नाही ना वाटत आहे तसं. म्हणजे आताही आपण एकमेकांचे नवरा बायको म्हणूनच आहोत ना. मग माझ्या मनात येत नाही, तुझ्या का मनात येत आहे असं? माझं लग्न ठरलंय आप्पे. साखरपुडा झालाय माझा. एवढे वर्ष माझ्या मनात आणि माझ्या डोक्यात बायकोसाठी जागा रिकामी होती. 7 वर्ष. किती? 7 वर्ष. छोटा स्पॅन नाही. त्यानंतर आर्या आली, तिच्याबरोबर साखरपुडा झाला. मग मी माझ्या मनाची तशी तयारी करायला सुरुवात केली. परत तू आलीस. परत तुला हे मान्य नसणं, या सगळ्या गोष्टी आहे ना, मला माझ्या डोक्यामध्ये गोंधळ उडलाय का आप्पे. अक्षरशः काय करावं मला कळत नाही. शांत. अर्जुन, इकडे बघ. आप्पे,
आपोआप झालं ना? हा. ही गोष्ट बदलली नाही ते एक बरं आहे. अर्जुन, फक्त काही वेळासाठी आपल्या त्या आधी जे काही घडून गेले ते आपण विसरू शकतो. फक्त काही वेळासाठी. आपल्याला आपला अमोल परत एकदा मिळाला होता बघ, तिकडे जाऊया. किती भारी होतं ना ते सगळं.